याची देही याची डोळा इथंच आहे. तसं हा जो सोहळा मला सत्काराचा मिळाला महाराज तुमच्या या दिंडी प्रमुखांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, हा खरोखरच माझ्यासाठी खूप खूप मोठा सत्कार आहे. या पाठीमागं माझ्या आईची प्रेरणा आहे. माझ्या आईमुळं मी वकील झालो. खरं तर 51व्या वर्षी वकील होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, पण तसा मी शाळेत पहिलीपासूनच हुशार होतो बरं का डॉक्टर. मी 10वीला पहिला आलो होतो, 12वीला पहिला होतो, ग्रॅज्युएशनला डिस्टिंक्शन मध्ये होतो, MA ला फर्स्ट क्लास मध्ये होतो. पण फक्त आईची इच्छा होती म्हणून मी वकिली झालो. आणि माझं समाजकार्य पाटलांनी सांगितलं, मी फार मोठा नाही पण जमल तेवढं समाजकार्य चांगले नक्कीच माझ्या ताकदीप्रमाणे मी करत असतो. आता मला वकिलीची परीक्षा मिळाल्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचे गोरगरिबांचे म्हणजे मी सनद घेतानाच ठरवलं की कोणत्याही गोरगरीब लोकांचे पैसे घेऊन वकिली करायची. मी आधीच ठरवलं. परमेश्वरांनी भगवंतांनी मला भरपूर काय दिलंय. माझा सगळा प्रवास पाटलांना माहिती. म्हणजे माझी ए पासून झेड पर्यंत जे काही मी आता आहे ते सर्व पाटलांना माहिती आहे. कारण मी म्हणजे पिसुर्टी गाव म्हणजे माझं घरचं गाव. सकाळी 7 वाजता मी पिसुर्टी जात आहे. त्याच्यानंतर मग माणसं दोघांचं फिरणं चालणं लोकांपर्यंत जाणं पोचणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असायच्या. आपण सर्वांनी वेळ काढला. वेळात वेळ काढून महत्वाचं म्हणजे आठवणी ठेवणं सुद्धा पाटील खूप मोठी गोष्ट आहे ना, की आपण आपल्या माणसाचा सत्कार करायचा. तुम्ही आपलं समजून माझा सत्कार केला, मला इतका आनंद झाला. या आनंदाचा पारावारा निश्चितच माझ्याजवळ शब्द अपुरे आहेत. इथून पुढच्या काळामध्ये दिंडीला तर असेलच असेल, परंतु इथं ज्या गावांची नावं घेतली त्या गावातल्या कुठल्याही माणसांसाठी कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर सुनील दिवारला जेवढा यायला जायला वेळ लागेल तेवढाच वेळ तुमच्यापर्यंत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हरी जय हरी जय हरी. आणि आईला जेवता येत नव्हतं, म्हणजे तोंडाने खाता येत नव्हतं. मग आम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर तिला इथं पोटात नळी बसवली. मग तोंडाने खाणं बंद झालं. आता आमची आई 12 महिने 18 काळ, तुम्हाला माऊलीच्या दारात खोटं बोलायचं काही कारण नाही, 12 महिने 18 काळ आमच्या आईला नॉनव्हेज लागायचं, वशाट लागायचं. पण आईचं खाणंच बंद झालं. आईचं खाणं बंद झालं म्हणून त्या दिवसापासून मी माझ्या गळ्यात माळ घातली. जर म्हणलं आईलाच खाता येत नाही, आईच खात नाही तर मग मी कशासाठी खायचोय. मग त्या दिवसापासून लोक मेल्यावर काहीतरी गोष्ट सोडतात आणि सोडतात म्हणजे फक्त चहाच सोडतात. बाकी काय मटण मासे जेवण खावण असं चांगलं काय आवडीचं सोडतात असं काही दिसत नाही. पण आणि ते मी वर्षभरच माझा तसा विषय नाहीये. मला सांगायचं काय आहे, जी बी काय सेवा करायची ती जिवंतपणे करायची. मेल्यावर कोण येतंय कोण बघतंय, कावळा शिवायची वाट बघतो तो कावळ्याला शाप आहे. कावळ्याने त्याची मुक्ती करून घ्यायची, आपल्यासाठी नाही. पण आपण विनाकारणच वाट बघत बसतो की कावळ्याने ती पिंडाला स्पर्श केला पाहिजे. आपला कावळ्याचा काय संबंध आहे, आपण काय कावळे नाही. आपण या जन्मी आलेली सगळ्यात मोठी माणसं आहोत, एवढंच सांगायचं होतं, बाकी काय. तात्या धन्यवाद.